केली बघा आपली म्हसोबा जत्रा. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ही जत्रा का करतोय. ज्या वेळेस आपण बोर पाडलं होतं त्या बोर पाडताना बोरला आपल्या पाणी लागू दे, आपलं चांगलं चालू दे. त्यामुळे त्यावेळेस आम्ही नवरा बायकोची बोललो होतो ते आपलं त्या घरासमोरच्या आणि एकीकडला आपल्या गायगावांच्या शेतातला म्हसोबा आहे. त्या म्हसोबाला दोन्हींना बी यावर्षी आपण कोंबडं कापलं आणि जत्रा साजरी केली. फुलाची पाकळी केली. देवाने बी आपल्याला त्या मानानं कसं का असं ना पण आपल्या शेतीला पुरावं एवढं तिने पाणी दिलंय. ए बाय मा बोला काय बोलायचंय? ती चौतळून आला अंगावर कसा बघाय माझ्या. का रे काय केलं नाही म्हणावं अजून. लेकरांची शाळा सुटली तर तू अजून ती कोंबडं हळद मीठ लावून शिजवती. कसं व्हायचं तुमचं त्या व्हायचं की रोज एक द्या उठून बसतो या. अगं द्या उठून बसते तर म्हणून तर खायला भेटतं या. द्याव नसतं उठून बसलं तर खायला भेटलं असतं का? आणि आम्ही एकलंच खाणार आहे. आमच्या संग तू खाते का नाही का मुसकं घातलंय तोंडाला? उपास आहे माझा. कशाचा उपास आहे? खाते बर की. जाऊ दे, तुला आज खायचं नाही. आज तुझा उपास आहे. मग आता तू परडी घेऊन गेली आज तिकडे परडीचा तुझा कार्यक्रम म्हणजे ज्यांनी सांगितले तिथं जाणार आहे. तिथं जेवण येणार आहे का नाही तू? नाही बाबा घरचं कोंबडं खायचं. हा अगं तिथं बसून गाजभर खावंच लागतंय. तिथं काय म्हणायचंय मी खात नाही घरी कोंबडा खायचा आहे म्हणून? मी ठरवीन किती काय करायचंय काय नाही. असलं कसलं अर्ध बोलते? पण एका कोंबड्यात कुकर भरतोय म्हणजे कोंबडा काय असेल, कसा असेल कोंबडा? कसा आहे कोंबडा? कसा असेल म्हणजे अगं शिजन निमच होतंय ग. तू नको टेन्शन घेऊ. नाही होत. तर याला सगळा मसाला पिसाला म्हणजे खोबरं कोथिंबीर आलं सगळं लावून तिनं शिजू घातलंय. कारण सुकं बनवलं तर खायला मस्तपैकी यावं. तिकडं अजून दुसरा गॅस पेटवलाय. गरम करते की पाणी. परडी आधी ठेवून सुना परडीला आले कुकू. त्यामुळं परडी आधी ठेवून स्वयंपाक चपात्या ही केल्या, भाकरी चार केल्या. म्हणलं आता मटण ही शिजू घालून शिना दिवसा बरोबर निवड काढून द्यावं. काय झालं ओंकार? नाही आणला आणा जावा जाऊन मोबाईल घेऊन बस नको जारांचा. पाण्याची लय झाली टंचाई आमची मोटरचं काय झालंय घोटाळा. नाही त्याचा काय ती उद्या आणून जोडतो म्हणलंय. आज मस्त सकाळपासून 4 वेळा फोन केले तर मैस आपली लागली उठक बैठक करायला. आ? आलंय टायमिंग त्याचं बी जवळ. गावात सगळं जाऊन दोघांनी आणलं. एकटं कामाला येते हो. कामाचं काय ढिल्ला मीटर नाही. कामं केल्याशिवाय काय काम आहे तर समजा आहे. आणि झालं कसं होतं बरं का आपलं ज्या वेळेस बोर पाडलं होतं त्यावेळेस आपण जी देवाला बोललो होतो काय आपलं किरकोळ साधन नवस ते आपलं सगळं म्हणजे त्या शब्दातून आपण आज पार पडलो. बर मी काय सांगते. हा. मी जर गेली तिकडं हम्म. तर यातलं जे काय लागतंय निवदाला ते घेऊन शिना करून ठेवलंय. ताटात घ्यायचं, तांब्या भरून घ्यायचं आणि जाऊन निवद दाखवून या. मी तर आता निवड दाखवायला जाणार नाही. मी आपल्या दादूला आणि ओंकारलाच पाठवणार आहे. काय ती जाऊन येतील कारण घरी गुरा इथे आणायची, म्हशीला बघायचं आहे, घरचं पाणी आहे. शर्टासनी तुम्ही मस्तरासनी गुराचं बघितलं शर्टांना केलं कुत्र्याचं गावात ठेवायची. असलं गवत घेऊन आलोय. पूर्ण कपड्याला सगळ्या लागतंय आणि त्यानं अंग खांजवतंय. पण काय करता केल्याशिवाय पर्याय नाही कारण गुराला आपल्या वैरण नाही चालू तिला. पाण्याचं हांड हिरीसने आणलं. मी भरून द्यायची नेहमी आणून कणा 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 हिटर मध्ये वाटायचं. घरात 2-3 खेपा ठेवल्या परत बाहेर ठेवलं पण ही पाणी पिऊन चालणार नाही म्हणून परसने अगो जार इथंच आहे. जार आणा जावा म्हणलं. आता ती संपलाय. सकाळ धरणं पाणी तर मचकी पिली मचकी. ज्यावेळेस आपल्या बोरचा घोटाळा होईल ना त्यावेळेस पाण्याचं ह्यांना ध्यान येतंय. आणि ज्यावेळेस चालू असतंय तेव्हा पाणी किती वायपट जातं, किती सांडतं, लवणतं ती काय नाही. बटन दाबायचं जाऊन हांडा भरून घेऊन यायचं. उठा उठा उठा. काय मका खाते ती? पोरं कुठे गेली ती बघा. पोरसने ती टाकायला लावा विस. काय टाकायला लावायचं ग? चहा छान आहे. मग ती नको आता पातेले घेतलंय ती चहा पावडर घेतली. ती काय करताय काय नाही लिकरू. देव पावला का नाही ओंकार? हो नारळ कुठलाय? आता तू सगळं कर. हा गायगावच्या मसुबाला. हा आणि ती पिल्ली आली बघ. पिल्ली तर काय नाही बघा. कोटंब्यात काय पण ठेवा. मका असू द्या, गहू असू द्या, तांदूळ असू द्या ठेवत नाही. कसं डबं चापचून येंड आहे हो. आता सगळ्याचा येंड आहे.
घरातला बाजार संपलाय, 4 दिवस झालं बाजार आणा म्हणते ती. लय चहा प्या प्या म्हणलं. सकाळ दुपार संध्याकाळ 4 टाइम चहा लागतो. बिनधास्त प्या. आता माझी म्हैशी आता काय मला बोलू नका. यायची आहे अजून. आज नाही आताच येईल या. झालं उद्या ना. परवा येईल ते आमची म्हशी येईल, आज तुझी येईल असू दे. म्हणजे आज उद्या कार्यक्रम तिचा दिवस संपला. तर मित्रांनो आता ही घातलंय शिजू, कारण कसं आहे बाहेर चिरंगाट चालू आहे, चुलीवर काही करता येत नाही, सगळं खालच्यापासून गॅसवरच चालू आहे. आणि आता शिजल्यानंतर आपण भाजी कशी बनवतोय कशी नाही ते बी बघू. ताजी कसं बनवतो ते बघा बरं का. आता मी हाय नाही काय सांगता येत नाही, मी महागारी कवा यायची कवा नाही. आज भाजी दाजीकडे करायची आहे. भाजी किती करायची? 5 तांबे भाजी करायची. पिली हा बाहेर 5 तांबे ते 6 तांबे भाजी करायची. काय हा एवढी भाजी करायची. आणि तेवढं मटणच येणार आहे. मग त्यात एकच तांबे आम्ही काय करतो माहिती आहे, मटण शिजले तांब्यात भरतो, 5 ते 6 तांबी त्यात टाकतो, 1 तांब्या पाणी होतो. चिक्कार भाजी होती, बाद झालं आम्हाला. बोलताय गावात आणलंय त्या जरा लेकरांकडे. आपलं बनवते शिजू दे. शिजल्यावर मित्रांनो तुम्हाला भाजी कशी बनवतो काय, मी आज स्वतः बनवणार आहे. ही काय नाही घरी आली तर हिला काय बनवू देत नाही, बाद झाले. हिच्या हातचं दररोज पांचट खाऊन तोंडाची चव निघून गेली आहे, त्यामुळे आता मी स्वतः बनवणार आहे. नवी करणारी नाना घे, चांगलं चव देऊन खा. चाल मग परत चांगली करणारी नाना या स्वतःच बाबाची. करून खाणार आहे. तू नको लय टेमड्यानं बोलू. जा तुझं बघ, जाते चा पी आणि जा परडी इकडं. पातेलं ठेवलंय आपण, मटण शिजून आपलं तयार आहे. आणि ती गेली परडीचा कार्यक्रम होता, परडी घेऊन. तुम्हाला तिनं अगोदर सांगितलं होतं. तर जशी आता आपल्याला भाजी बनवायची तशी आपण बनवायची. मी 3-3.5 पाळे तेल ओतून घेतलंय, कारण मटेरियल आहे आपलं ज्यादा. आणि हे सगळंच बनवलंय बरं का. कांदा टमाटर खोबरं कवळं खोबरं घेतलंय, कोथिंबीर आलं लसूण, तेवढा लसूण आहे, आलं तेवढं नाही. तर आता हे सगळं आपण ह्यात टाकून घ्यायचं. एवढं ठेवलंय शिल्लक, बाकीचं टाकलंय. आता ही चांगला कलर जरा चेंज होत तर परतून घ्यायचा. तर आपलं कांदा लसूणची काय होतं सगळं झालंय बाजूला. कांदा आणि टमाटो असल्यामुळे यात पाणी जास्त आहे. तेल आपण किती तुम्हाला दाखवले 3 पळ्या ओतलंय, पण त्याचं पाणी असल्यामुळं ही शितळ्या उडते त्या. आणि आता याचा कलर चेंज झालाय. आता ह्यात आपण घेऊया मसाला टाकून परतून. यासारखी आपल्याला भाजी नाही जुळत हो, पण थोडीफार करायचा प्रयत्न तर करू की. आणि इथं आपला मुटका मसाला घेतलाय, एवढा सगळा काही टाकायचा नाही. सगळा टाकला तर लय झणझणीत होईल. तर आता ह्यातला निम्मा तर घेतो बघा, निम्म्यापेक्षा जादा टाकून, कारण भाजी तिनं जास्त बनवायला सांगितली. 5-7 तांबी भाजी म्हणजे एवढं बघूलं गच्च वारणार आहे. गॅसचा एक फॉल्ट झालाय बघा, गॅस पहिल्यासारखा म्हणावा असं चालू नाही. काय मिस्टेक झाली आपण असते. आणि देशी कोंबडा असल्यावर तर झणझणीत भाजी असतो. आपला मसाला सगळा झालाय, आता भाजून रेडी. कलर तर कसा आला हे बघा, नात खोळा निसता. आणि ह्यानं मेन म्हणजे तेल सोडलंय. तेल सोडल्यामुळं आता ह्यात आपण घेऊया मटण टाकून. पहिल्यांदा लय चरचर वाजायला लागले. कुकर आहे बघलं असतं म्हणजे पाटकरणं वतलं असतं, त्यानं वता येत नाही. भाजी कशी होती कशी नाही ती एक दुगदुगी राहिली. लई दिवस झालो असल्या भाज्या पेज्या आता बनवली नाही त्या. तर आता नुसतं मीठ थोडं सूप ओतून घेऊया. गरम करून पाणी ओतायचं आहे बरं का.
भाजीला मस्तपैकी उकळी आणि कट कसा आलाय तुम्हाला दिसतोय तरी तरी म्हणायची. आणि कविता ताईच्या भाषेत खारकुटी कशी आहे. आणि भाजी पण दाखवतो. तेव्हा ही भाजी अशी आहे. नाद खोळ्या आपल्या मसाल्यापासून भाज्या होते त्या. तर दोस्तांनो आज कविता ताई गेली परडी घेऊन. परडीचा कार्यक्रम आहे. तर भाजी आपण स्वतः बनवली. आपल्याला पाहिजे तशी बनवली. आणि आपल्याला जशी आता ही बनली आहे अशी ही चव देणार आहे. आता सगळं केलंय बरं का. पण एक राहिलंय. ती धड तुमच्या बी ध्यानात नाही माझ्या बी ध्यानात नाही. राहिलंय काय त्यात मीठ टाकायचं. बाकी काय राहिलं नाही. आणि ही जर बोलत तसंच राहिलं असतं परत बायमा आली 2 घास खाल्लं असतं ना लय वरडली असते. त्यामुळं आपलं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ. कमी पडलं तर वरण टाका येते पण ज्यादा झालं तर काढून घेता येत नाही. तर आपली कशी भाजी झाली कशी नाही तुम्ही नक्की सांगा मला. ओंकार जवळ दाखवली आता सगळे उकळी एकदम शांत झाली. कशी तरी आली. कसा कट दिसतोय कलर कसा आहे ओरिजिनल नॅचरल कलर आहे. याला काय आपण फिल्टर लावला नाही कलर बदलतोय म्हणा. हा असा दिसणारा कलर रिअल आहे. आणि मसाला बी तुम्हाला रिअल दिसतोय. मसाला जसा काळा